परत नमस्कार बळीराजांनो, मी शरद विठ्ठल महाजन, राहणार मांजरोद, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। मी या बागेची लागवड 20 जून 2026 या दिवशी केलेली आहे। सुरुवातीपासूनच मी आपल्या जगप्रसिद्ध कंपनीचे यारा कंपनीचे फर्टिलायझर्स, वॉटर सोल्युबल असतील किंवा कॉम्प्लेक्स स्वरूपातले खतं असतील, सेनिफॉस असेल, या सगळ्यांचा वापर मी पहिल्यापासून तर आतापर्यंत केलेला आहे। बाग 30 दिवसांचा झाल्यानंतर ड्रेंचिंग आणि बेसल डोस पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आपण 7 ड्रेंचिंग्स घेतलेले आहेत याराच्या। त्याच्यामध्ये आपण बुंद्याची आपला खोडाची साईज बनवण्यासाठी फॉस्फरसचा वापर केलेला आहे, कॅल्शियनेटचा वापर केलेला आहे। या ठिकाणी आपण सुरुवातीला या खतांचा वापर केला होता। मी माझ्या पद्धतीनेच करत होतो, परंतु बाग जशी 90 दिवसाची झाली तेव्हा आपल्या यारा कंपनीचे ॲग्रोनॉमिस्ट प्रकाश सावंत सर आणि आपले गौरव देशमुख साहेब, तर यांचं मार्गदर्शन मला केडी 90 दिवसाची झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी प्रक्षेत्राला भेट दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या केडीचं पुढचं नियोजन सुरू केलं। तर वेळोवेळी त्यांनी ते फॉलोअप घ्यायचे, त्यांच्या पद्धतीने त्यांनी सुचवलेली खतं, त्यांच्या जे ग्रेड असतील तर त्याचा वापर मी वेळोवेळी केलेला आहे। आणि आज तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपण कॅल्शियम नायट्रेटचा वापर 15 दिवसांनी या ठिकाणी आवर्जून केलेला आहे। त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट असेल तुमचं, यारा रेगा सिरीजची जी खतं आहेत ती अत्यंत उल्लेखनीय आहेत। या याराचे जे काही स्पेशलाइज ग्रेड आहेत तर यांचं काम बिलकुल वाखाणण्याजोगं आहे, शब्दांनी वर्णन केलं जाऊ शकत नाही असं काम आहे। SOP असेल, त्याच्यानंतर रेगा सिरीजचे जेवढेही खतं आहेत तुमचे, तर त्यांचा रिझल्ट या ठिकाणी मला चांगल्या प्रकारे जाणवला। आज माझ्या बागेचं या ठिकाणी प्रति झाडाचं वजन जर बघितलं घडाचं, तर मागच्या वेळेस 500 झाडांमधून मला या ठिकाणी 12 टनांपर्यंत वजन भेटलेलं आहे। म्हणजे एका झाडाचं वजन मला 23 किलोपर्यंत भेटलेलं आहे। तर शेतकरी मित्रांना माझा जो अनुभव आहे, या अनुभवावरून मी एक सांगू शकतो की शेतकरी मित्रांनी याराची कास धरलेली कधीही चांगली। बल्कमध्ये खतं वापरण्यापेक्षा, जमिनीचा क्षारपडपणा वाढवण्यापेक्षा अत्यंत मोजकी खतं, सिलेक्टिव्ह खतं, यारासारख्या कंपनीची खतं जर आपण वापरली वेळोवेळी, तर आपल्याला कमी खर्चात अधिक उत्पन्न कसं येईल तर याची प्रचिती येऊ शकते। या बागेला मी प्रति झाड फक्त 70 रुपये खर्च केलेला आहे। या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मल्चिंग नाही आहे, कोणत्याही प्रकारचं डबल लॅटरल नाही आहे, तरी सुद्धा उत्पन्न मला चांगलं आलेलं आहे। यामुळे मी यारा कंपनीचा आणि हे जे मार्गदर्शक आहेत कंपनीचे, शेतकऱ्यांशी समन्वय साधणारे दुवा कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये, यांचाही मी आभारी आहे। थँक्यू यारा।